नमस्कार मित्रांनो, मी वैशाली चव्हाण. आज आपण एक जॉब ओपनिंग बघणार आहोत, जी आहे की SEDACने रिलीज केली 805 जागांसाठी. तर चला बघूया आपण याची माहिती. मित्रांनो, तुम्ही बघू शकता SEDACने रिक्रुटमेंट चालू केले 2026साठी. तर ह्याची जागा आहेत 805. SEDAC म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग. मित्रांनो, ह्याचे जे जॉब पोस्ट आहे ती ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत. तर ह्याची पोस्ट आहे प्रोजेक्ट इंजिनियर, प्रोजेक्ट टेक्निशियन आणि अशा बऱ्याच काही त्यांनी ओपनिंग्स काढलेल्या आहेत. तर मित्रांनो, ह्याच्या ऑलरेडी फॉर्म भरणं चालू झालेले आहेत 1 फेब्रुवारीपासून. ह्याची लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची 20 फेब्रुवारी 2026. मित्रांनो, ह्याच्यासाठी क्वालिफिकेशन पाहिजे तुमचं BE, BTech, ME, MTech, MSc, MCA आणि PhD. कम्प्युटर सायन्स, AI, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, ECE, इलेक्ट्रिकल, IoT, क्लाउड, HPC आणि अशा बऱ्याच पोस्ट आहेत. तर ह्याच्यामध्ये मिनिमम तुमचा मार्क्स जे आहे ते 60% रिक्वायरमेंट आहे. ह्याची सॅलरी पोस्ट वाईज डिपेंड आहे. ह्याची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती पहिले ॲकॅडमिक स्क्रीनिंग होईल, नंतर मग रिटन टेस्ट, नंतर मग एक स्किल टेस्ट आणि नंतर मग फायनल इंटरव्ह्यू. इम्पॉर्टंट डेट बघू शकता. ॲप्लिकेशन ऑलरेडी चालू झालेले आहेत 1 फेब्रुवारी 2026पासून. तर लास्ट डेट आहे 20 फेब्रुवारी 2026. याचे सेंटर वाईज वॅकन्सीज आहेत. नोएडामध्ये 283, हैदराबादमध्ये 105, चेन्नईमध्ये 97, बँगळुरूमध्ये 93, पुणेमध्ये 65 आणि तिरुवनंतपुरममध्ये 73, मुंबईमध्ये 27 अँड प्लस. मित्रांनो, ही आहे SEDACची ऑफिशियल वेबसाईट. याच्यावरती जाऊन तुम्ही स्टेट वाईज ॲप्लाय करू शकता. समजा बँगळुरू असेल तर बँगलोरसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता अशा बऱ्याच काही वॅकन्सीज आहेत. तर मित्रांनो, आपण बघितली ह्याबद्दल माहिती आणि याची जी ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल आणि तुम्ही तुमचं क्वालिफिकेशननुसार आणि स्किलनुसार ॲप्लाय करू शकता. तर अशाच महत्त्वपूर्ण